असताना अपील करू शकता. पण अपील केलेलं नसेल तर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फुकट सल्ला मी देतो. की पक्षाची भूमिका ताबडतोब मांडा, म्हणजे तीच मुख्यमंत्र्यांची भूमिका होते. भूमिकाच मांडली नाही काही दिवसानंतर त्यांच्या विरोधात कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही म्हणून कोर्टाचा अवमान केला, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपण ज्याला म्हणतो, ही याचिका दाखल केल्या जाऊ शकते. राज्याच्या शासनाने पहिल्यांदा या निर्णयाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणं हे गरजेचं आहे. सर एमआईएम और वंचित आघाड़ी को लेकर ऐसी चर्चाएं रहती हैं कि यूटी आपने तोड़ा, वो कहते हैं आपने तोड़ा. इस आरोप पे क्या कहेंगे आप? मैं उस पर कुछ नहीं कहना चाहता. वो है वो बाबू का मंदिर रह चुका है. काँग्रेस बरोबरचं काही बोलणं चालू आहे करणार किंवा मी जसं म्हणालो की तुमच्या मार्फतही आता मी सांगतोय की काँग्रेसला जर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये युती करण्याची इच्छा असेल तर आम्ही असणारं त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी तयार आहोत. सर एक प्रश्न और है, स्थायी रूप से राजकारण में कोई किसी का दुश्मन नहीं होता, ना दोस्त होता है. आने वाले समय में अगर मान लीजिए अभिषेक साहब के और आपकी मुलाकात होती है, मतभेद मिटते हैं, तो संभावना है कि आप एक जगह आ जाए? मिलते तो है, चाय पान पीते भी है, उसमें कोई नया नहीं है. दुश्मनी तो है नहीं हमारी. नंतर पॉलिटिकल प्रश्न आमचा येत्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या जरा एकमत होतं नाही, सोबत लढण्याचा विचार करतात. काँग्रेसला तुम्ही भंडारा, गोंदिया आणि आता ज्या नगरपालिका झाल्या त्या नगरपालिकेमध्ये हे जरी कितीही वल्गना करत असले की आम्ही एकत्र लढणार, त्या जिल्हा भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिथे युती कुठेही नव्हती. एकमेकांच्या विरोधामध्ये ते लढले. फक्त एवढंच आहे की तुम्ही जी हिंमत दाखवली नाही की एकमेकांच्या विरोधात लढले हे दाखवली. तुम्ही दाखवली असेल तुमच्या मालकाला हिंमत नसेल. पण आघाडीचं जर तुम्हाला आमंत्रण आलं किंवा तिकडून प्रस्ताव आला आघाडीमध्ये सेटिंग सरकार आहे, कशासाठी मला बोलवते ना आमच्यासाठी करत. पण त्यांना भाजपसोबत आघाडी फाईट द्यायची असेल तुम्हाला सोबत त्यांचा निश्चित फायदा होता. आम्ही तयार आहोत, आम्ही नाही म्हणत नाही आहोत. म्हणजे आघाडीचं लिमिटेड ठिकाणी आम्ही जिंकलोय. आमची खरी तयारी जी आहे ती जिल्हा परिषद महानगरपालिका. अल्पसंख्यक के लिए क्या करेंगे आप औरंगाबाद में? मुस्लिम अल्पसंख्यक, सिख अल्पसंख्यक, पारसी अल्पसंख्यक, बौद्ध अल्पसंख्यक, जैन अल्पसंख्यक, किसकी बात कर रहे हो? सबकी
मुसलमानों से पूछा, माइनॉरिटी के बारे में नहीं पूछा। मुस्लिम अल्पसंख्यक के बारे में बोलते मुस्लिमांच्या संदर्भात आम्ही म्हणत नाही आहोत, पण ओव्हरऑल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून जे आम्ही कपिल पाटील यांच्या मार्फत जे असणारं मोहम्मद पैगंबरांचं बिल मंजूर केलेलं मांडलेलं आहे, ते जर मांडले गे काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने मान्य केलं आणि ते जर सभागृहामध्ये मंजुरात झालं, तर आम्ही असं म्हणतो की ते धर्माच्या नावाने जे दंगे होतात किंवा इथल्या सर नुसतं मोहम्मद पैगंबराचं नाही, तर इतर देवदेवतांची सुद्धा विडंबना होत असते आणि तिथेही दंगल होत असते, ते जर बिल मंजूर झालं तर दंगलीचं फार मोठं कारण जे आपण आटोक्यात आणतो. आज आपण जर पोलीस कारवाई जर बघितली तर यांनी अमुक केलं, 2 दिवस त्याला अटक केल्या जाते आणि घरी पाठवल्या जातं, बेल मिळते त्याला. याचे एकमेव कारण की आजपर्यंत आपण असणारा जे धर्माचे धर्मगुरू आहेत किंवा संस्थापक आहेत त्यांची विडंबना झालं तर कुठलं झालं काही झालं पाहिजे या संदर्भात कायदा नाही. IPCच्या याच्यामध्ये आपण बसवतो आणि मोकळं होतो आणि म्हणून हा कायदा यावा असा आम्ही असताना बघतोय. आणि माझ्या अंदाजानं हा बऱ्यापैकी मुस्लिम समाजाचा सिक्युरिटीचा प्रश्न जो आहे तो ॲड्रेस करतो, टेक केअर करतो आणि त्याच्यातून एक शांतता मिळाली की मुस्लिम समाज असताना स्वतःच्या प्रगतीला लागू शकतो. गोळीबार झाला झालं दुसरा प्रश्न असा आहे की काल भंडारा त्या जे स्टेटमेंट केलं, काय वाटतं तुम्हाला नंतर त्याच्यावर झालेली कारवाई त्या दोन्हीकडे माझ्या बंड्या तात्यावरती झालेली कारवाई ही चुकीची आहे. तिथे कुठेही त्यांनी कसलाही कायद्याचं उल्लंघन केलं असं मी त्या ठिकाणी मानणार नाही. राजकीय व्यक्ती जर राजकारणामध्ये आणि पब्लिक फिगर म्हणून तुम्हाला वावरायचं असेल तर अशी टीका ही होणारच. का शेवटी सामान्य माणूस हा त्याची आयुष्यातली 5 वर्ष हे तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या 5 वर्षाच्या त्याच्या आयुष्याशी कसं खेळायचं ते सावारायचं हे अधिकार तो निवडून आलेल्या व्यक्तींवरती देतोय. तेव्हा निवडून आलेल्या व्यक्तींचं चारित्र्य बंडा तात्यांना वाटत असेल की योग्य नाही, बंडा तात्या बोलून त्यांनी स्वतः माफी मागितली, तुम्ही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करताय का? मी समर्थनच करतो. म्हणजे माझ्यावरती टीका करायला की माझ्यावरती टीका झाली तरी मी हे म्हणणार नाही की त्याच्यावरती फौजदारी कारवाई व्हावी, त्याच्यावरती अमुक व्हावं, अजिबात नाही. मग मी पब्लिक फिगर होता कामा नये. माझ्या हातामध्ये या मतदारसंघातला 17 लाख मतदार घेऊन मी जर चालत असेल तर त्या 17 लाख मतदाराचं आयुष्य माझ्या त्याच्यामुळे मी ज्यावेळेस इतरांचं आयुष्य घेऊन हातामध्ये चाललेलो आहे त्यावेळेस माझ्या कर्तृत्वाचं आणि त्याचबरोबर मी जे करतोय हे समाजाच्या हिताचं आहे की अहिताचं आहे याचं मांडण्याचा अधिकार त्या मतदाराला आहेच. स्टेटमेंट होतं ना, ते स्टेटमेंट सरळ असं होतं की सुप्रिया सुळे दारू पिऊन रस्त्यावरती लोळलेली कित्येक फोटो मिळतील. माझं सरळ अशा संगीत गुन्ह्यांमध्ये कोर्ट जे लिनियन्सी दाखवते, माणुसकी दाखवते, त्याचा गैरफायदा घेतला जाते आणि म्हणून भ्रष्टाचार थांबण्याच्या ऐवजी
तो बोकाळतच चाललेला आहे. एक मुद्दा अजून सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने सस्पेंडेड झालेल्या 12 आमदारांना सभागृहामध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांचं निलंबन रद्द केले. काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केली की आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. शिवसेना आणि बीजेपी या दोन्ही पक्षाच्या अजून भूमिका बाहेर पडलेल्या नाही. की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ते मान्य करतात की न मान्य करतात. कायदा म्हणून सांगतो, निर्णय एकदा लागला की त्याची अंमलबजावणी करावी लागते. ती अंमलबजावणी करायची असेल की मान्य की अमान्य हा त्याच्यातला प्रश्न आहे. त्या फीस नंतर सांगता येईल, त्या अगोदर नाही सांगता येईल. जरा असदुद्दीन ओवैसी याच्या गाडीवर जो गोळीबार झाला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मताचं ध्रुवीकरण त्यामुळे होऊ शकतं का? हा जेन्युइन हल्ला आहे किंवा हाही राजकारणाचा एक भाग? माझं म्हणणं आहे की हे प्रश्न आपण उपस्थित होऊ नये. कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. शंका कुशंका ह्या असणाऱ्या कुठल्याही प्रश्नावरती आपण घेऊ शकतो. पण माझा एक नेहमी उलटा प्रश्न असतो, मला का मारेल? मी माझंच मर्डर का करून घेऊ? तर माझी सुद्धा जगण्याची इच्छा असते. पण हल्ल्यामध्ये पण वेगवेगळे टाईप असतात जरा. त्याची फक्त गाडीवर काय गोळ्या मारून ते लोक पळून जातात. ते कुठे मारला, काय मारला, हल्ला झाला एवढं तरी आपल्याला हे आहे. पण एवढं तरी मान्य केलं पाहिजे ना आपण. पण या हल्ल्यामुळं भाजपला फायदा होईल असे आता निष्कर्ष येऊ लागले. लोकांचं काय परसेप्शन आहे हे आपण काय सांगू शकतो? तुम्ही बोलायचं टाळताय सर. काय तुम्ही या विषयावर? माणसाच्या जीवाशी खेळायला तुम्हाला असताना मजा वाटत असेल, पण मी दोनदा त्या प्रक्रियेतून जाऊन वाचलोय. त्याच्यामुळे काय आजूबाजूच्या लोकांच्या भावना असतात हे मला माहिती आहे. तुम्ही TRP साठी खेळता, मी माणुसकीसाठी खेळतो. राजकारणासाठी सुद्धा असं खेळल्या गेलेले ते अनेक उदाहरण आहेत. तुम्ही एखादं दाखवा, मला चॅलेंज आहे तुम्हाला, एखादं दाखवा. तर विधान करायचं म्हणून करायचं नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचा असं तर लोणी पत्रकाराने खाऊ नये एवढंच फक्त मी त्यांना सांगतोय. राजकारण सरळ खूप साध्या पद्धतीने चालतं सगळं असं समजायचं. आपल्या गोष्टीचा धारा नाही राजकारणात. माझ्यासाठी तरी नाही आहे, आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा तो थारा आहे. प्रश्न तुमचा नाही सर. जे काही घडायला लागले त्याच्यावर घडावरलं झाल्याचं असताना तुम्हाला निकष काढण्यासाठी इंटेलिजन्सचाही रिपोर्ट आहे का तुमच्याकडे? CIDने त्याच्यावरती असताना शंका घेतल्यात का? तिथल्या स्थानिक पोलिसांनी शंका घेतल्यात का? त्यांचं स्टेटमेंट तुमच्याकडे आलेलं आहे का? की तुमच्या इमॅजिनेशन तुम्ही चालवणार आहात? ओबीसी सिक्युरिटी नाकारली दिलं. नाकारली, मी नाकारतोय. मलाही सेल्फ सिक्युरिटी काही वर्षापासून आहे, मी नाकारतोय. ती गरज नाही. माणसाच्या जीवाशी खेळू नये एवढंच फक्त मी आपल्याला सांगेन.
तुम्ही आता सुरुवातीलाच मुंबई उच्च न्यायालयात ज्या केसेस चालू आहेत त्या संदर्भात बोलला, त्याचप्रमाणे फक्त एकाच केसचा उल्लेख केलेला आहे. बाकी कुठल्या 2-3 केस आहेत त्याच्यावर तुम्हाला असं सांगू बऱ्याच केसेस आहेत. ईडीच्या किती केसेस पेंडिंग आहेत? उदाहरण सांगा 2-3 केस. आपण एकच सांगितली मी एकच आता जे चाललेली आहे ती ईडीची आहे. त्याच्यानंतर असणारं मोदीची केस चाललेली आहे. त्याच्यानंतर 4-5 अजून जरा ईडीने रेड केलेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या आहेत. आमदारांच्या संदर्भातल्या केसेस आहेत. अजित पवारांच्या संदर्भातल्या केसेस आहेत. अनेक केसेस चाललेले की त्या कोर्टाने निकालात काढून त्यांना एक तर स्वातंत्र्य द्यावं, नाही तर त्यांना जेलमध्ये घालावं. वाईनचा जो निर्णय घेतला राज्य सरकारने किराणा दुकान आणि वाईन ठेवण्याचा, तर तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? मला योग्य वाटतं. किती गेली पाहिजे? माझं सगळं म्हणणं आहे की तुम्ही असं ज्यावेळेस लायसन्स देता दारू मॅन्युफॅक्चर करण्याचं, त्यावेळेस ती विकायचंही परमिशन त्याच्यात इन्क्लूड आहे. आता विकायचं कुठं हा त्याचा प्रश्न आहे. सेपरेट दुकानामध्ये विकायचं की सार्वत्रिक ठिकाणी विकायचं. आणि ज्या बीजेपीने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा असणाऱ्या मॉलवरती वाईन मिळते. प्रश्न भारतीचा आहे दादा. भारतीला ही कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चाललेली आहे. अधिकारी हे मनमानी पद्धतीने कारभार त्या ठिकाणी चाललाय. आणि म्हणून संकट येण्याची अधिक शक्यता आहे. परभणीचे आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत आलमगीर म्हणून, त्यांची लोकसभेची उमेदवारी ही आम्ही कायम केलेली आहे. त्यांना कामालाही लावलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर बीजेपीच्या बाजूने निकाल गेला. तर काहीही होऊ शकतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या फेलोशिप दिली गेली नाही. मात्र काही नवीन संस्था आलेल्या आहेत, रात्रीहून आपल्याला त्याला बोलायचं नाही, पण त्यांना 100% फेलोशिप दिली जाते. आणि पार्टीच्या 500-600 मुलं अर्ज आहेत, तर 400 लिमिटेड पार्टीच्या फेलोशिपला मंजुरी दिली जाते. तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याच्यामध्ये की पण फक्त मी थोडी दुरुस्ती करतो त्याच्यामध्ये. इतर ज्या संस्था काढलेल्या आहेत, ओबीसीसाठी जी काढलेली संस्था आहे, काय म्हणतात, तिने आत्ता आंदोलन केल्यानंतर त्यांचा निर्णय त्यांनी बदललेला आहे. पार्टीमध्ये अगोदरही ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्यांनी नंबर फिक्स केले होते की किती नंबर्सना आपण देणार त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. स्टुडंट जास्ती झालेत आणि संख्या ग्रांट करण्याची संख्या जी आहे ती तेवढीच राहील. त्याच्यामुळे हा असताना एक कॉन्फ्लिक्ट आहे की अनेक जणांना ती स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती आहे.
दुसरा जो बदल त्याच्यामधला असा झालेला आहे तो म्हणजे की एमफिल आणि PhD कॉम्पोजिट हे त्यांनी फक्त असणारा टाटा इन्स्टिट्यूटची मान्य केलेली आहे, इतर युनिव्हर्सिटीची मान्य केलेली नाही. UDCTचा निर्णय असा आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा निर्णय असा आहे की 2 वर्षासाठी एमफिल आणि 3 वर्षासाठी PhD देण्यात यावी अशी परिस्थिती आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना मी असा सल्ला दिला आहे की त्यांनी कोर्टामध्ये जावं आणि ही जी विद्यार्थ्यांच्या विरोधातली डिस्क्रिमिनेटरी पॉलिसी आहे ही कॉम्पोजिट असेल तर तुम्हाला येस आणि युनिव्हर्सिटीमध्ये ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये कॉम्पोजिट नाही त्यांना तुम्ही नाकारताय हा भेदभाव करणारा आहे आणि म्हणून मी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिलेला आहे. त्याचं कारण की मंत्रिमंडळातला एकही मंत्री लोकांचं ऐकण्यासाठी मंत्रालयात बसत असतात. सर तुम्ही परभणीची फक्त एक जागा जाहीर केली, एकूण आता स्ट्रॅटजी सांगतायत तर बाकीच्या सांगू ना, वेळ आला की सांगू ना. किंवा वेळ आला की सांगू ना. एकूण लढणाऱ्या लोकसभा म्हणून लढवणाऱ्या जागांचं असं काही ठरलेलं आहे का? एक परभणी आम्हाला जर आमच्याबरोबर कोणी समझोता करणार नसेल तर आम्हाला सगळ्याच लढावे लागतील. तुमच्या दरदरीच्या टप्प्यात तुम्ही समझोता करणारा आहे का? मी मागच्या लोकसभेच्या वेळेस तुमच्या समोरच सांगितलं होतं की काँग्रेसने 4 वेळा हरलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यापैकी त्यांनी आमच्याशी समझोता करावा आणि आपणच सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला असताना ती बातमी कळवली होती, पण काँग्रेस काही आमच्याबरोबर समझोत्याला बसलं नाही. केला की BJPने आम्हाला असताना 500 कोटी दिले. मी आता काँग्रेसवाल्यांनाच म्हणतोय कुठल्या BJPच्या नेत्याने मला 500 कोटी रुपये दिले तेवढं फक्त नाव सांगा, मी त्याची गचंडी धरतो आणि 500 कोटी मागतो. काँग्रेसशिवाय इतर कोणी तुम्हाला हे नाही. फक्त काँग्रेसशिवाय देण्यापेक्षा BJP बरोबर आम्ही जाऊ शकत नाही. एक 1.5 महिन्यापूर्वी ओबीसी औरंगाबाद दौऱ्यावर होते, त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं की तुमची वंचित सोबत पुन्हा आघाडी करण्याची इच्छा आहे का, होऊ शकते का? तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की आम्ही पुन्हा वंचित सोबत आघाडी करू शकतो. आमच्या याच्यामध्ये चर्चा झाली आणि OBC मधला असणारा पक्षामधला बाटक्या विमुक्त OBC हा जो ग्रुप आहे यांनी असं सरळ सांगितलं की तूर्त आपण युती MIM बरोबर करायची नाही. आम्ही एक फार मोठा बदल घडवून आणला होता देशामध्ये, एक विचारांचा बदल त्या ठिकाणी घडवून आणला होता की मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये निवडून येत नाही अशी परिस्थिती निर्माण केली होती. तिला आम्ही असताना मोडलं. या देशामध्ये एक सेक्युलर मतदार आहे की जो उमेदवाराचा धर्म न बघता मतदान करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अशी सगळी भावना आम्ही निर्माण केल्यानंतर आणि इथल्या असणाऱ्या धर्मवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांशी जो काही संघर्ष आम्हाला करावा लागला तो संघर्ष आम्ही केला, विजय मिळवला. परंतु ती युती टिकली नाही. यासाठी आपण तुर्तास तरी MIMचा विचार करायचा नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही असणारा पक्षाचा निर्णय झालेला आहे की तुर्तास MIMचा पण युती नाही. जी पक्षामधले जे काही आपले खालच्या लेवलचे कार्यकर्ते आहेत, औरंगाबादचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत तुमचे ज्यांच्याशी आम्ही बोलतोय ते सगळे म्हणतात की MIM बरोबर युती झाली तरच आमचं काहीतरी भवितव्य साध्य होईल, पण साहेब ऐकत नाही असं त्यांचं सुरू आहे. चांगली गोष्ट आहे. दे हॅव अ चॉईस टू लीव दी पार्टी. आमचे ते व्हेरी क्लिअर असतात. सगळेच ते सगळे गेले तरी चालेल ना, एकूण एक गेला तरी चालेल, दादा तुम्ही एकूण एक गेला तरी चालेल. पार्टीची भूमिका ज्याला मान्य आहे तो पार्टीमध्ये राहील, ज्याला पार्टीची भूमिका मान्य नाही तो आपला असताना सोडण्यात मोकळा आहे. म्हणून आमच्या बरोबर जे गेले त्यांना आम्ही कुठेही हात लावला नाही, गालबोट लावला नाही, त्यांच्या विरोधात आम्ही कुठेही शब्द दिलेला नाही. कारण दिस इज एन अलायन्स
कार्यकर्ता ज्यावेळेस एकत्र येतो आम्ही असं मानतो की एका उद्देशाने आपण एकत्र आलेलो आहोत. ज्यावेळेस हा उद्देश वेगवेगळा होतो त्या माणसं वेगवेगळे होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा बहुमत आहे, तो औरंगाबादचा बहुमत नाही. तर काँग्रेसकडूनचं काही बोलणं तुम्ही पण ठामपणे नाही सांगा की एमआयएमसोबत जाणार नाही. तुमचाच टाकलेलं आहे तुम्ही पण. तुम्ही पण ठाम नाही तो सांगा. निर्णय झाला तुम्ही सांगितलंय तुर्तास आम्ही जाणार नाही आहोत. आता निवडणुकीला जाणार का? पॉसिबिलिटीज आहेत ना. तुर्तास नाहीच आहे. हा, मग लोक कधी देतील? तुमचा 1 वर्षाचा असतो किंवा 10 वर्षाचा. निर्णय तो पण आहे पाहिजे, 1 वर्ष नाही झालं. एमआयएमच्या बाबतीत एवढे कठोर का झाला तुम्ही असा प्रश्न? मी जसं म्हणालो की एक क्लास प्रवाहाच्या विरोधात जाऊन भटक्यांमधला ओबीसी मधला की ज्यांनी मतदान केलं आणि एमआयएमला जिंकवलं या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या क्लासला पुढची युती न झाल्यामुळे त्याला काय फेस करावं लागले हे त्याला माहिती आहे ना. ओवेसी चांगले आहे पण इंडियन शेड्यूल हा अडथळा होता म्हणून ही युती तुटली. काहीच कॉमेंट्स करणार